नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचं नाव आहे जाणीव. समाज आणि कायद्यानुसार जुई आणि राघव पती पत्नी असले तरी त्यांच्यात नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे ती एकमेकांपासून वेगळी झाली. सकाळी राघव ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. आजची तारीख बघितली आणि मनात काहीतरी खळकन फुटलं. आज 9 जानेवारी. त्याच्या एकटेपणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं होतं. जुई त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्याला 1 वर्ष झालं. जुई त्याची पत्नी म्हणायला त्यांचं नातं आजही होतं. कायदेशीर दृष्टीनं ती दोघं पती पत्नी होती, पण नातं फक्त नावालाच होतं. जुई आता त्याच्याजवळ राहत नव्हती. हे नातं टिकवण्यासाठी राघवनं प्रयत्न केला नव्हता. जुईने देखील कायदेशीर घटस्फोट घेतला नव्हता. मनात गोगावणाऱ्या वादळानं आता राघव फार अस्वस्थ झाला होता. आपली ऑफिस बॅग, लॅपटॉप आणि मोबाईल त्यानं खोलीतल्या टेबलावर ठेवला. काम करणाऱ्या शांती मोलकरीणला 1 कप कॉफी कर असं सांगून तो आपल्या कपाटाकडे वळला. त्यात निळ्या रंगाचं एक पाकिट होतं. पाकिटावर अत्यंत सुबक अक्षरात राघव असं लिहिलं होतं. जुईचं सुंदर अक्षर हे तिचं एक वैशिष्ट्य होतं. राघव, या कोऱ्या कागदावर आज मी माझी व्यथा मांडायचा प्रयत्न करते आहे. खरं तर लिहिताना माझे हात कापतायत. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली असेल. तुझं हे बेगडी जीवन मला सोसत नाहीये. फक्त जाण्यापूर्वी काही गोष्टी तुला सांगाव्यात असं वाटतं. काल मला पुन्हा तेच भीतीदायक स्वप्न पडलं. तू मला तुझ्या ऑफिसच्या कुठल्या तरी पार्टीला घेऊन गेला आहेस. ओळखीच्या काही लोकांशी नमस्कार वगैरे झाल्यावर काही जुजबी गप्पा मी मारते आणि बघता बघता सर्वांच्या चेहऱ्यावर विकृत खुनशी हास्य उमटतं. बघता बघता ते हास्य गडगडाटात बदललं. सगळेच ओरडायला किंचाळायला लागतात. त्या सगळ्या घाबरून टाकणाऱ्या आवाजात मला तुझा चेहरा दिसतो. खूपच भीतीदायक. चेहऱ्यावर कमालीची घृणा, डोळ्यात क्रौर्य, डोक्यावर 2 शिंग. तू जणू यमदूत दिसतो आहेस. मी घाबरून किंचाळते. जागी होते तेव्हा जानेवारीच्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलेली असते. मी या स्वप्नाबद्दल तुझ्याशी बोलले तेव्हा तुझ्या डोक्यात भलतंच काही असतं म्हणून तुला अशी स्वप्न पडतात असं सांगून उडवून लावलं होतंस. खरी गोष्ट ही आहे की तुझ्यामुळेच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यातून हे स्वप्न मला पुन्हा पुन्हा पडत होतं. आता विचार करते तेव्हा लक्षात येतं की किती छोटीशी गोष्ट होती. माझं वजन एकदम वाढलं होतं. खरं तर मनातली असुरक्षितपणाच्या भावनेनंच मला थायरॉइडचा त्रास पुन्हा सुरू झाला होता. वरवर बघता गोष्ट साधी होती. मनातही भीती, आधाराचा अभाव यामुळे मी सैरभैर असायची. वाचता वाचता राघवचे डोळे भरून आले. त्याला आठवलं तो हल्ली किती संतापी झाला होता. बारीक सारीक गोष्टीवरून संतापायचा. सगळा राग जुईवर काढायचा. हेच त्याचं रुटीन झालं होतं. सुरुवातीला असं नव्हतं. त्याचं वैवाहिक आयुष्य खूपच सुखी होतं. हळूहळू कामाचा त्याग, नोकरीतील जीवघेणी स्पर्धा यामुळे तो खूप बदलला. सगळं फ्रस्ट्रेशन मग जुईवर काढायचा. खरं तर पुढे वाचायचं धाडस होत नव्हतं राघवला, पण ते वाचायलाच हवं. तीच त्याची शिक्षा होती. त्यानं वाचायला सुरुवात केली. 8 महिन्यापूर्वी केलेल्या ब्लड टेस्टमध्ये मला हायपोथायरॉइडिझम आहे हे लक्षात आलं. त्यामुळे वजन एकदम वाढलं. त्यात माझा काय दोष होता? जाडी, ढप्पी, म्हैस कुठली? तू ओरडायचा. लठ्ठ लठ्ठ, जाडी, कुरूप, बेडप, बोधी. तू मला हे सतत ऐकवायचास. कदाचित अगदी पहिल्यापासूनच मी तुला आवडत नसेन. वाढलेलं वजन हे एक कारण किंवा निमित्त मिळालं होतं तुला. लोकांना माझा हसरा चेहरा आणि खळखळून हसणं आवडायचा, पण तुला तेही नकोसं वाटायचं. खरंय, एखादा माणूस आवडेनासा झाला की त्याचं काहीच मग आपल्याला आवडत नाही. आपल्याला त्याचा राग येतो. जर तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असतं तर माझ्या वाढलेल्या वजनामुळे तू असा तिरस्कार केला नसता. किमान तू संवेदनशील असावं असं मला वाटायचं. पण तू तर सतत मला टोमणे मारायचास. शोधून शोधून, उकरून उकरून माझे दोष काढायचास. लोकांपुढे माझा अपमान करायचास. माझ्या कितीतरी सवयी मी तुझ्यासाठी बदलल्या.
पण तू तर अजिबात बदलला नाहीस. दारू पिणं, सिगारेट ओढणं, उशिरापर्यंत दिवा लावून काम करत बसणं, मित्र जमवून पत्ते कुटत बसणं, यातलं काय सोडलंस तू? मी मात्र तुझी प्रत्येक आवडणीवर जपली. तुला जे आवडतं तेच मी करत होते. तुला आवडणारं शिजवत होते. तुला आवडणारे खात होते. तुला आवडणारेच कपडे, रंग वापरत होते. तुला आवडेल तेच बोलत होते. तेवढेच ऐकत होते. मला माझं अस्तित्वच उरलं नव्हतं. मी म्हणजे तूच झाले होते. माझं स्वतःचं असं काही उरलंच नव्हतं. माझी स्वतःची ओळखच उरली नव्हती. तर पुढील स्टोरी ऐकण्यासाठी भाग 2 नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.